तर आजच्या थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कशावर आहे। तर आज आपण बघणार आहोत की बॅग मेकिंग करताना, बॅग बनवताना आपण आतमध्ये कोणकोणत्या प्रकारचं लाइनिंग वापरू शकतो। पण त्याआधी ह्या ज्या दोन बॅग तुम्ही बघत आहात त्याची मला आज ऑर्डर होती। एक मीडियम साईजची ट्रॅव्हल बॅग आणि एक टिफिन बॅग, अशा ह्या दोन ऑर्डर होत्या। आणि ही जी लाल बॅग आहे ती आपल्या एका कस्टमरने आपला व्हिडिओ बघूनच आपल्याला याची ऑर्डर दिलेली आहे। फक्त यामध्ये त्यांनी आतमध्ये एक कप्पा आहे तो एक्स्ट्रा करून घेतला आहे। जर तुम्हालाही अशी काही कस्टमायझेशन करून हवे असतील तर आपल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता आणि तुम्हाला ज्या प्रकारची बॅग हवी असेल ती तुम्ही इथं बनवून घेऊ शकता। आणि त्यानंतर ही जी टिफिन बॅग आहे ही टिफिन बॅगची सुद्धा क्वालिटी एक नंबर आहे आणि यासोबतच याचा सुद्धा वॉटरप्रूफ कपडा येतो। आणि त्यानंतर आतमधून सुद्धा फिनिशिंग खूप छान येते। आणि एक छोटा कप्पा आणि एक बॉटलसाठी एक आपण स्ट्रॅप इथं जॉईन केलेली आहे। तर बघा, आजचा व्हिडिओ आपण वेळ न घालवता ते सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिलं तुम्ही बॅग बनवण्यासाठी जे आपल्या घरात ब्लाऊज पीस पडलेले असतात तर त्याचा सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता। इथे तुम्हाला स्टार्टिंगला अशा प्रकारचेच घरातल्या वस्तूंपासून चालू करायचं आहे। त्याच्यानंतर सगळ्यात त्याच्यापेक्षा चांगली क्वालिटी आहे ती आहे जी आपल्याला आयरामध्ये पॅन्ट पीस, शर्ट पीस येतात तर त्या प्रकारचे अशा प्रकारचाही तुम्ही अस्तर म्हणून यूज करू शकता। हे सुद्धा खूप चांगल्या क्वालिटीचं असतं आणि त्यानंतर बरेच दिवस ह्याचे सुद्धा टिकते। जेव्हा आपण याचे काही कपडे शिवत नाही त्यावेळेस आपण याला बॅग मेकिंगमध्ये यूज करू शकतो। आणि त्यानंतर आहे हे जे अस्तर आहे ते वालं, हे थोडंसं प्लास्टिकमध्ये जातं पण हे अस्तर जे आहे ते छोट्या छोट्या बॅगमध्ये मी यूज करते। आणि हे अस्तर आहे ते चांगलं तर आहे पण थोड्या दिवसानंतर वॉश केल्यावरती याच्यावरची प्रिंट जाते। पण अस्तर खूप चांगल्या क्वालिटीचं आहे। तुम्हाला जर अशा प्रकारचे अस्तर खरेदी करायचे असतील तर आपल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता। त्यानंतर आहे नॉन वोवन। जेव्हा तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करता त्यावेळेस सगळ्यात पहिलं हे अशा नॉन वोवन पासून तुम्हाला सुरुवात करायची असते। ही सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचे नॉन वोवन असतात। 50 GSM चे हे नॉन वोवन आहेत आणि हे आपल्याकडे सुद्धा तुम्हाला मिळून जातील। आणि त्यानंतर हे ब्लॅक तो होता तो थोडा स्किन कलर मध्ये आणि हा ब्लॅक कलर मध्ये आहे। अशा दोन्ही प्रकारच्या नॉन वोवनचा मी इथं यूज करते आणि दोन्ही नॉन वोवन जे आहेत ते 50 GSM चे आहेत। तर त्यानंतर आपल्या ज्या प्रत्येक बॅग असतात त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे नॉन वोवन यूज करू शकता। हे सुद्धा टिकायला खूप दिवस टिकतात। त्यानंतर मी पर्सनली माझ्या सगळ्या बॅगमध्ये सध्या हे अशा प्रकारचं चेक्सवालं अस्तर यूज करते। पण हे चेक्सवालं अस्तर जे आहे ते थोडं आपल्याला कॉस्टली पडतं, त्यामुळे तुम्ही नॉन वोवनचा इथे यूज करू शकता। जेव्हा तुमची मार्केटिंग चांगली होईल, बिझनेस ग्रो होईल, तेव्हा तुम्ही अशा प्रकारचे जे अस्तर आहेत ते त्याच्यात वापरू शकता। अशा प्रकारचे मी तुम्हाला आज 5 ते 6 प्रकार सांगितले की अस्तरामध्ये तुम्ही अशा हे वापरू शकता। जर तुम्हाला ह्याच्यातली माहिती थोडीशी जरी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला कोणतीही बॅग कस्टमाइज करून घ्यायची असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता। तिथे तुम्ही मला प्रत्येक बॅग असो किंवा मग बॅग मेकिंग मटेरियल असो त्याची मला ऑर्डर देऊ शकता। तुम्हाला तुमची ऑर्डर घरपोच मिळणार आहे। आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया। भेटूया नेक्स्ट अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।